नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरती खूप सारे अपडेट आलेले आहेत। ते अपडेट काय आहे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती सर्च करायचं आहे। महाबीओसी सर्च केल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट दिसेल। ते वेबसाईट आहे महाबीओसी.डब्ल्यू। याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे। मेन वेबसाईटवरती अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। आता इथं तुम्ही आल्यानंतर तुम्हाला खूप प्रकारच्या इथं इंटरफेस दिसतील। इथं अपडेट झालेला आहे, असं हे सर्च बार पहिले नव्हता, इथं आलेला आहे। त्याच्यानंतर कामगारवरती क्लिक केल्यानंतर कामगार नोंदणी कामगार कल्याणकारी योजना। आता हे मित्रांनो तुम्ही जर मराठीच्या वेबसाईटवर म्हणजेच मराठीच्या वेबसाईट सर्च केल्या मराठीमध्ये तर अशा इंटरफेस येईल। आणि तुम्हाला जर इथं इंग्लिशवरती क्लिक करायचं आहे। इंग्लिशवरती क्लिक केल्यानंतर इथं खूप साऱ्या चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील। इथं सर्वप्रथम वर्कर्सवरती आल्यानंतर इथं बघा वर्कर रजिस्ट्रेशन, वेलफेअर स्कीम, ॲक्टिव्ह वर्कर आणि तालुका वाईज ॲक्टिव्ह वर्कर्स। इथे तुम्हाला 4 टॅब म्हणजे 2 टॅब वेगळे भेटायला दिसतील। आणि याच्याला जर आपण मराठीमध्ये केले, लँग्वेज मराठी केली तर इथे तुम्हाला फक्त 2च टॅब दिसणार आहे। तर इथं तुम्हाला इंग्लिशमध्ये करून घ्यायचं आहे, लँग्वेज इंग्लिशमध्ये करा। त्याच्यानंतर ॲक्टिव्ह वर्कर सिम्पली याच्यावर क्लिक करून तुमच्या जिल्ह्याचा कोणताही जिल्हा असो तुमची तिथला कामगारचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून त्याचा स्टेटस पाहू शकता। त्याच्यानंतर ॲक्टिव्ह तालुका वाईज ॲक्टिव्ह वर्कर्स याच्यावरती क्लिक करून तालुका वाईज ॲक्टिव्ह वर्कर्सची लिस्ट तुम्ही पाहू शकता। एकूण 361 कामगार तालुके आहेत। बांधकाम कामगारांचे तालुके आहेत महाराष्ट्रामध्ये 361 तालुके आहेत। बांधकाम कामगार सेतू सुविधा किती केंद्र आहेत तर इथे स्क्रीनवरती पाहू शकता 361 तालुके आहेत। यवतमाळ लास्ट आहे, झरी जामणी आणि 3448 कामगार आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो बांधकाम कामगारांची संख्या किती आहे, किती तालुक्यात किती संख्या आहे आणि त्या तालुक्यामध्ये बांधकाम कामगारांना प्रोफाईल किती ॲक्टिव्ह आहे हे तुम्ही तुमच्या तालुक्याचा आकडा पाहू शकता। त्याच्या माध्यमातून तुम्हाला अधिक माहिती मिळेल। तर मित्रांनो बांधकाम कामगार वेबसाईटवरती अशा प्रकारची अपडेट आलेली आहे। अपडेट फक्त इथं मराठी जर तुम्ही घेतला तर तुम्हाला हे अपडेट दिसणार नाही, तुम्हाला इथं इंग्रजी घ्यायला लागेल। इंग्रजी घेतल्यानंतर तुम्हाला इथं असे 4 ऑप्शन दिसतील। नंतर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि नक्कीच शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।